ऐतिहासिक और पर्यटन की दृष्टि से प्रसिद्ध मुरुड में आज एक भव्य कार्यक्रम के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता एवं सांसद सुनील तटकरे के हस्ते शिव सृष्टि उद्यान विकास कार्य का भूमि पूजन संपन्न हुआ। इस विशेष उद्यान में छत्रपति शिवाजी महाराज की सिंहासन भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी, जो देश विदेश से आने वाले पर्यटकों के लिए प्रेरणा स्रोत बनेगी। इस अवसर पर बोलते हुए खासदार तटकरे ने कहा, यह शिव स्मारक केवल एक प्रतिमा नहीं बल्कि यह शौर्य, स्वाभिमान और प्रेरणा का प्रतीक बनेगा, जो आने वाली पीढ़ियों को छत्रपति शिवाजी महाराज के कार्यों की याद दिलाएगा। उन्होंने आगे बताया कि पद्मदुर्ग किले के विकास के लिए 2 करोड़ रुपए का विशेष निधि मंजूर किया गया है, जिससे किले का ऐतिहासिक वैभव पुनः जीवंत होगा और पर्यटन को कोई नई दिशा मिलेगी। मुख्य आकर्षण मुरुड ने शिव सृष्टि उद्यान का शुभारंभ शिवाजी महाराज की सिंहासन भव्य प्रतिमा का परमदुर्ग किले के पुनर्विकास हेतु 2 करोड़ का निधि, रायगढ़ जिले में पर्यटन का कोई नई ऊंचाइयां, खासदार सुनील तटकरे का विश्वास। शिव स्मारक दुनिया भर के पर्यटकों को आकर्षित करेगा और महाराष्ट्र की गौरव गाथा का उजागर करेगा। बीटी न्यूज हिंदी ब्युरो रिपोर्ट। सोडून देऊया, पण या माध्यमातून ब्लू फ्लॅग म्हणजे काय, जसं युनेस्कोचं मानांकन आहे तसं जगभरातले जे किनारे आहेत त्याच्यातले उत्कृष्ट किनारे कुठले आहेत ते ब्लू फ्लॅगच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा तुम्हाला उद्या परदेशात जायचं असेल तर तुम्ही तुमच्या टूर ऑपरेटरला विचारलं की मला समुद्र किनाऱ्यावर जायचं आहे तर तो तुम्हाला ब्लू फ्लॅग कुठले आहेत ते तुम्हाला समुद्र किनारे सांगतील, कारण त्या ठिकाणी तुम्ही गेलात की निराशार समुद्र किनाऱ्याची नजाकत सौंदर्य काय असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल। तसं आज आदितीच्या सततच्या पाठपुरातून शिवदांना मिळालेलं आहे। पुढच्या कालावधीमध्ये मुरुडला मिळण्यासाठी सुद्धा माझ्याकडनं प्रयत्नाची परत असते आणि म्हणूनच मी त्या दिवशी संकल्पित केले, कुणी काही करो, या वर्षीपासून मुरुड महोत्सव 31 डिसेंबरच्या 3 दिवस आधी असा सुरू होईल की देशभरातल्या पर्यटकांना वाटायला पाहिजे की मुरुडचा महोत्सव बघण्यासाठी मुरुडला गेलंच पाहिजे, अशा पैकी काम माझ्याकडनं करतो। ठीक आहे, मी तर तुम्ही बघितलं रोहायला सगळे कार्यक्रम करतो ते संबंध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची नावं राष्ट्रीय पातळीवरती आहेत अशा सगळ्यांना जे जे चांगलं आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणावं, आपल्या सगळ्या परिसरामध्ये आणावं, त्या प्रकारे इच्छाशक्तीतून आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो। बघा, मी उतरलो त्याला पाऊस होता, छत्री हातात धरली, तुम्ही सगळेजण म्हणत होता, मी म्हटलं नाही माझी छत्री मीच नाही, पण निसर्गाला सुद्धा वाटलं की छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीचा सोहळा होतो आहे त्यावेळेला सगळ्या भक्तांना शिवभक्तांना अजिबात त्रास होऊ नये म्हणून पाऊस थांबतो। अनेक वेळा निसर्गाची बरसात पावसाने होते आणि अनेक वेळा निसर्ग पाऊस थांबून तुम्हाला आनंद देतो, तो आज इच्छाशक्तीचा आनंदाची बरसात तुम्ही आम्ही सगळेजण शिवभक्त नागरिक मुरुडच्या या ऐतिहासिक प्रांगणामध्ये या ठिकाणी अनुभवतो आहोत। भाग्य उराशी भागत आपण सगळेजण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करण्याच्या बांधिलकीतून निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू। सागरी महामार्ग एकेकाळी बॅरिस्टर अतुल साहेबांनी निर्माण केला, ते बांधकाम खात्याचे मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना करंजा ते रेवस साळावचा पूल असेल, तो रस्ता असेल, इथून आगरदांड्यापासून तुरमाडीचा पूल असेल, बागमांडलापासून बारकोटचा असेल, विश्वीचा असेल, पलीकडे दाभोळच्या खाडीवरचा असेल, ते अगदी थेट 9 पुलाच्या कामांची त्या ठिकाणी आता राज्य सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी झाले आणि आदिती पर्यटन खात्याचे मंत्री असताना त्या संबंध सागरी महामार्गावरती 93 स्पॉट तिने असे तयार केले की ज्या ठिकाणी पर्यटक थांबतील, 1-2 दिवस थांबतील असे 93 स्पॉट त्या ठिकाणी तिने तयार केले। या निराशा अरबी समुद्राचं सौंदर्य किती असू शकतं। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें।